माझे नाव प्रगती संभाजी भजनकर. माझे नाव आकृती तुळशीदास समर्थ. आमच्या शाळेचे नाव मीनाताई माध्यमिक विद्यालय नवखडा. तर या यंत्राचे नाव आहे पोर्टेबल कापूस एंचीनिव यंत्र. तर आम्ही महाराष्ट्रातील कापूस मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. तयार झालेल्या कापूस वेचणी मुख्याने शालेय विद्यार्थ्यांचा वापर केला जातो. त्यामुळे त्यांची शाळा बुडते व अभ्यासात मागे पडतात. असे होऊ नये म्हणून आम्ही घरातील तेलाची रिकामी कॅन, जुनी मिक्सरची मोटार, पाण्याची मोटार, इम्प्रेल अशा साधनांचा उपयोग करून पोर्टेबल यंत्र कापूस वेचणी केलेला आहे. या यंत्राचा वापर करून शेतकरी दाम्पत्य मजूर न लावता एका दिवसात 150 ते 200 किलो कापूस वेचणी करू शकतो. वैज्ञानिक सिद्ध हवेच्या या खेचणीच्या शक्तीचा वापर या यंत्राला बोर्डातील कापूस काढण्यासाठी केला जातो. प्रतिकृतीस आवश्यक असणारे साहित्य: तेलाची रिकामी 15 लिटरची व 5 लिटरची कॅन, मिक्सरची मोटार, पाण्याच्या मोटारीतील इंपिरियर, प्लास्टिकचा होस पाईप 2.5 फूट व PVC पाईप 1 फूट, स्क्रू, एमसील, जुनी बरणी इत्यादी यांचा सगळ्यांचा वापर करून आम्ही हे यंत्र तयार केलेले आहे. ही 15 लिटरची कॅन आहे. यालाच जोडून 5 लिटरची कॅन आहे. हे एमसीलला चिपकवून एअर टाईट केलेली आहे आणि याच्या साईडला हॉस पाईप आहे. हे हॉस पाईप कापूस खिंचतो आणि या डब्यात जमा होतो. या डब्यात जमा झालेला कापूस आपण इकडून काढू शकतो. 15 लिटरच्या कॅनला जारी लावलेली आहे. तसेच त्याच्या साईडला मिक्सरची मशीन लावलेली आहे आणि या यंत्राच्या वरती ऊर्जा प्लेट लावलेली आहे. या ऊर्जा प्लेट शेतामध्ये इलेक्ट्रिकची गरज नसते आणि जर आपण हे यंत्र या प्लेटवर चालवू शकतो. आपण कापूस काढू शकतो आणि एक व्यक्ती 150 ते 200 किलो कापूस काढतो आणि एका दिवसात 150 कापूस वेचू शकतो. हासपोटने हे कापूस जमा होतो आणि या डब्यात जमा होतो. या डब्यातून आपण कापूस काढतो आणि एक व्यक्ती 150 ते 200 किलो कापूस एका दिवसात काढू शकतो. मजूर कमी असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना कापूस वेचण्यासाठी नेला जातो आणि त्याचं शैक्षणिक नुकसान होतं आणि त्याची शाळा सुद्धा बुडते आणि ते अभ्यासात मागे होतात. कापूस काढताना जे त्याला काटे असतात ते हाताला गळतात व त्यांच्यामुळे जेवताना त्रास होतो. बोटांना जखमा होतात व जेवण करताना त्रास होतो. सर, हा आमचा मॉडेल घरगुती वस्तूंपासून बनलेला आहे आणि याला मिक्सरची 100 रुपयाची फक्त मोटार लावलेली आहे. आणि सर, हा आमचा मॉडेल नाविन्यपूर्ण आहे आणि हे फक्त 100 रुपयाचे वापर करून बनवलेले आहे. धन्यवाद.